नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जानेवारी 2023, फेब्रुवारी 2023 आणि मार्च 2023 या 3 महिन्यातील 500 पेक्षा जास्त चालू घडामोडीच्या प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. 1-2 वेळेस हे फक्त व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळं लक्षात राहून जाईल. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्न निर्देशांक मध्ये अव्वल राज्य कोणते आहे? तर मेघालय हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक कुटुंब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी जागतिक कुटुंब दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोण अव्वल स्थानी आलेला आहे? तर रेल्वे टीम म्हणजेच रेल्वे संघ हा या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे. कशामध्ये? राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये. पुढचा प्रश्न, कोणाच्या हस्ते सीमा सुरक्षेचे प्रहारी ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे? तर अमित शहा यांच्या हस्ते सीमा सुरक्षेचे प्रहारी ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रवीण कुमार श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. कोणत्या देशामध्ये ब्रेन इटिंग अमिबाशी संबंधित पहिला मृत्यू या ठिकाणी झालेला आहे? तर दक्षिण कोरियामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा पहिली डेथ या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक ब्लिट्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये 2 पदक जिंकणाऱ्या इतिहासमध्ये पहिल्या भारतीय कोण ठरले आहेत? तर त्यांचं नाव आहे कोनेरू हम्पी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्यावर धडा कोणत्या राज्याअंतर्गत सादर करण्यात आलेला आहे? तर आंध्र प्रदेश राज्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या ठिकाणी जे काही आपल्या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या फातिमा शेख यांच्या जीवनावरील या ठिकाणी धडा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युवा गेम्स 2022 पुरुष अंडर 18चं शीर्षक कोणी जिंकलेलं आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरा करण्यात येत असते? तर 3 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. फोर्क्स इन द रोड माय डेज ॲट RBI नावाचे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सी रंगराजन असं त्यांचं नाव आहे. चक्रवर्ती रंगराजन असं त्यांचं नाव आहे. आणि पुस्तकाचं नाव मी परत एकदा वाचतो, फोर्क्स इन द रोड माय डेज ॲट RBI. पुढचा प्रश्न, धनुयात्रा महोत्सव जो की सर्वात मोठा ओपन एअर थिएटर फेस्टिवल असतो तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर ओडिसा राज्याअंतर्गत साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 2 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. पुढचा प्रश्न, तामू लोसर महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर सिक्कीम राज्याअंतर्गत या ठिकाणी तामू लोसर महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी कोणाला सोपवण्यात आलेली आहे? तर पंकज मोहन सिन्हा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. कोणत्या देशाने किन गँगला देशाचे नवीन विदेश मंत्री म्हणून नियुक्त केलेलं आहे? तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, DRDOने 65वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केलेला आहे? तर 1 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी DRDOचा स्थापना दिवस असतो आणि 2023 मध्ये DRDOने 65वा स्थापना दिवस साजरा केला आहे. पुढचा प्रश्न, देशातील 78व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर कोण बनलेले आहेत? तर कौस्तव चॅटर्जी असं त्यांचं नाव आहे, जे की पश्चिम बंगालला बिलॉंग करतात. ते या ठिकाणी 78व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारताची 7वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान धावणार आहे? तर हावडा ते न्यू जलपाईगुडी या ठिकाणादरम्यान धावणार आहे आणि ही पश्चिम बंगाल या साईडची पहिली वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांची संख्या किती वरती ओलांडलेली आहे? तर 9000 पेक्षा जास्त संख्या या ठिकाणी झालेली आहे. कशाची? प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांची. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या क्लबमध्ये आता या ठिकाणी सामील झालेला आहे? तर त्या क्लबचं नाव आहे क्लब अल नासर या क्लबमध्ये सामील झालेला आहे. आणि कोणत्या देशाचा हा क्लब आहे? तर सौदी अरेबियाचा हा क्लब आहे. आणि कोणत्या वर्षापर्यंत हा करार झाला आहे? तर 2025 पर्यंत.
पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील धर्मादम हे भारतातील पहिले पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ झालेला आहे? तर केरळ या राज्यातील धर्मादम हे जे काही मतदारसंघ आहे ते भारतातील पहिले पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2022 मध्ये UPI व्यवहारामध्ये किती कोटींची वाढ झालेली आहे? तर 782 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू कोणता बनलेला आहे? तर विराट कोहली असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2023 हे वर्ष जगभरामध्ये टिंबटिंबचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले जात आहे. तर बाजरीचे वर्ष म्हणजेच मिलेट्स इयर असं म्हणून या ठिकाणी पाळलं जात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेले आहे? तर ब्राझील या देशाचे विद्यार्थी मित्रांनो हे महान फुटबॉलपटू होते, त्यांचं नाव होतं पेले, त्यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, हायड्रोजन समर्थित ट्रेन लॉन्च करणारा जगातील दुसरा देश कोणता आहे? तर चीन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन समर्थित ट्रेन लॉन्च करणारा जगातील दुसरा देश ठरलेला आहे. आशियातील पहिला देश ठरला आहे आणि वर्ल्ड मधील दुसरा देश ठरलेला आहे. आणि वर्ल्ड मधील पहिला देश कोणता आहे? तर जर्मनी हा देश आहे. पुढचा प्रश्न, सियाचीनमध्ये कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला अधिकाऱ्यांचं नाव काय आहे? तर कॅप्टन शिवा चव्हाण असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सरकारने परदेशी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारासाठी किती जणांची निवड केलेली आहे? तर 27 जणांची निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 4 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, 100% सिवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर कोणते होणार आहे? तर हैदराबाद हे शहर मार्च 2023 पर्यंत या ठिकाणी 100% सिवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर बनणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये मिशन 929 लॉन्च केलेलं आहे? तर त्रिपुरा या राज्यामध्ये या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याने या ठिकाणी मिशन 929 हे मिशन या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाशी स्थलांतर आणि गतिशीलता बाबतीमध्ये करार केलेला आहे भारताने? तर ऑस्ट्रिया या देशासोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश ते टिंबटिंब दरम्यान जगातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर उत्तर प्रदेश ते आसाम दरम्यान सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, संविधान उद्यानाचे खालीलपैकी कोणी उद्घाटन केलेले आहे? तर द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संविधान उद्यान कॉन्स्टिट्यूशन पार्कचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 9 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, गोल्डन ग्लोब्स 2023 ची कितवी आवृत्ती संपन्न झालेली आहे? तर 80 नंबरची आवृत्ती 80 नंबरची एडिशन या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न, 3 दिवसीय ईशान्य कृषी कुंभ 2023 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर मेघालय राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ह्यूमन ॲनाटॉमी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर A.K. द्विवेदी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? A.K. द्विवेदी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. ह्यूमन ॲनाटॉमी असं त्या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मधमाशांसाठी जगातील पहिली लस कोठे मंजूर केलेली आहे? तर अमेरिका या देशाने विद्यार्थी मित्रांनो जे काही हनी बीज असतात त्यांच्यासाठी जगातील पहिली वॅक्सिन या ठिकाणी अप्रूव्हल केलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. जयपूर फिल्म फेस्टिवल मध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर अपर्णा सेन यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे जयपूर फिल्म फेस्ट मध्ये. पुढचा प्रश्न, गान नगाई उत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर मणिपूर या राज्याच्या अंतर्गत गान नगाई उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य हे देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे? तर केरळ हे राज्य या ठिकाणी देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, G20 देशांची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर चेन्नईमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो G20 देशांची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर जानेवारी महिन्यामध्ये 11 जानेवारी ते 17 जानेवारी या काळामध्ये या ठिकाणी दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह बरोबर रोड सेफ्टी वीक म्हणून या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो.
पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्पेस किड्स इंडिया उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? तर इस्रोच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्पेस किड्स इंडिया हा जो काही सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, तो या ठिकाणी लॉन्च होणार आहे. ठीक आहे, इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पोलिसांना बेस्ट पोलीस युनिट हा पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे? तर जालना पोलीस युनिट आणि नागपूर पोलीस युनिट या दोन्ही पोलीस युनिटना या ठिकाणी बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार दिला जाणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला बुद्धिबळ शीर्षक राखणारी सर्वात तरुण खेळाडू कोण ठरले आहेत? तर दिव्या देशमुख असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या स्टेशनला 5 स्टार रेटिंगसह ईट राईट स्टेशन हे सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळालेलं आहे? तर वाराणसी कॅंट रेल्वे स्टेशनला. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, परीक्षा पे चर्चाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे? तर या ठिकाणी 6व्या क्रमांकाची जी काही आवृत्ती आहे परीक्षा पे चर्चाची ही या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी करण्यात आलेली आहे? तर कर्नाटक या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सेवा कोणत्या नदीखाली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर हुबळी नदीच्या खाली या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कॉन्स्टिट्यूशन पार्क म्हणजेच संविधान पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे? तर केरळ या राज्याच्या अंतर्गत जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, कोणत्या सरकारने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर उत्तराखंड राज्य सरकारने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी क्रूजचे नाव काय आहे? तर गंगा विलास असं त्या जगातील सर्वात लांब नदी क्रूजचे नाव आहे. मला फक्त सांगा ते कोणत्या ठिकाणादरम्यान या ठिकाणी प्रवास करणार आहे? बरोबर, 50 दिवसामध्ये जवळपास 3200 किलोमीटर ते या ठिकाणी डिस्टन्स कंप्लीट करणार आहे. परंतु ते काय डिस्टन्स आहे ते कोणत्या 2 ठिकाणादरम्यानचं आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक स्तरावर जपानला मागे टाकून तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट कोणत्या देशाचं बनलेलं आहे? तर आपल्या प्यारा भारताचं बनलेलं आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा परिभ्रमण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 8 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलं? तर गोवा या राज्याच्या अंतर्गत. गोव्याचे जे काही फॉर्मर चीफ मिनिस्टर होते त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. मनोहर पारिकर असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या नावाने या ठिकाणी हे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कामकाजाची ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणते ठरलेले आहे? तर उस्मानाबाद जिल्हा न्यायालय हे या ठिकाणी कामकाजाची ई प्रणाली लागू करणारे पहिले न्यायालय ठरले आहे. पुढचा प्रश्न, 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 कोठे आयोजित केला होता? तर कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने जातीचे सर्वेक्षण सुरू केलेले आहे? कास्ट सर्वे या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सानिया मिर्झाने टिंबटिंब या व्यावसायिक क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. सानिया मिर्झा म्हटलं की लगेच आपल्याला टेनिस हा स्पर्धा किंवा हा खेळ आठवला पाहिजे. तर टेनिस या व्यावसायिक क्षेत्रातून रिटायरमेंटची या ठिकाणी घोषणा केली आहे सानिया मिर्झाने. पुढचा प्रश्न, हायड्रोजनवरती चालणाऱ्या रेल्वेचे अनावरण अलीकडेच कोणत्या देशाने केलेले आहे? तर चीन या देशाने केलेला आहे. चीन हा जगातील दुसरा देश असा असणार आहे हायड्रोजनवरती रेल्वे चालवणारा आणि पहिला देश आहे जर्मनी. ही गोष्ट मला विसरायची नाहीये. पुढचा प्रश्न, पोलो खेळाडूचा 120 फूट उंच पुतळा कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं? तर मणिपूर राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील ग्रामीण भागामध्ये 122 नवीन खेळांची संकुले बांधले जाणार आहेत? तर महाराष्ट्र राज्यातील जे काही रुरल विभाग आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी जवळपास नवीन 122 खेळाची संकुले बांधण्यात येणार आहेत.
पुढचा प्रश्न, जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 10 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, रिव्होल्युशनरीज द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया ओन इट्स फ्रीडम नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर संजीव सन्याल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, T20I मध्ये सर्वात जलद 1500 धावा गाठणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर स्काय सूर्यकुमार यादव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा केला आहे? तर 11 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी आपण राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, किती महिला पंचांनी रणजीमध्ये पदार्पण केलेले आहे? पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. रणजीमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी महिला पंचांना या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नवीन 3 महिला पंच या ठिकाणी ऍड करण्यात आले आहेत. पहिल्यांचं नाव आहे वृंदा राठी, दुसऱ्यांचं नाव आहे जननी नारायणन आणि तिसऱ्यांचं नाव आहे गायत्री वेणुगोपालन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कितवा लष्कर दिवस साजरा करण्यात येणार आहे? तर 75वा लष्कर दिवस आपण साजरा केलेला आहे 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, परशुराम कुंड महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत परशुराम कुंड महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्टेडियमला पेलेचे नाव देणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे? तर रशिया हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्टेडियमला पेलेचे नाव देणारा पहिला आफ्रिकन देश या ठिकाणी ठरलेला आहे. माफ करा, या ठिकाणी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर नसणार आहे. मी तुम्हाला करेक्शन करून कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्कीच टाईप करून सांगणार आहे. ठीक आहे, पुढची स्लाइड पाहूया. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? तर गुजरात राज्यामध्ये सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील दुधाधारी मठामध्ये राज्याने पारंपरिक चेरचेरा उत्सव सुरू केलेला आहे? तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, BCCIच्या वरिष्ठ निवड समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर चेतन शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील पहिल्या महिला शीख न्यायाधीश कोण बनले आहेत? तर मनप्रीत मोनिका सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्सची 5वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत 5वी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे खेलो इंडिया युथ गेम्सची. इयर ऑफ एंटरप्राइजेस प्रकल्प हा कोणत्या राज्यातील प्रकल्प आहे किंवा ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सारंग 2023 भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी उत्सव कोणत्या IIT मध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर IIT मद्रास या ठिकाणी सारंग 2023 हा शब्द महत्त्वाचा आहे, जो की भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी उत्सव स्टुडंट फेस्टिवल होता, जो या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, फ्रान्स सरकार 2030 पर्यंत निवृत्तीचे जे काही वय आहे ते 62 वयावरून कितीपर्यंत करणार आहे? तर 2030 पर्यंत फ्रान्स सरकार ज्या ठिकाणचं जे काही रिटायरमेंट एज होतं 62 ते वाढवून आता या ठिकाणी 64 करण्यात आलं आहे, 64 असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, मिस युनिव्हर्स 2022 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर आर बोन्नी गॅब्रियल यांनी या ठिकाणी 2022चा मिस युनिव्हर्स किताब या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर केलेलं आहे? तर उत्तराखंड राज्य सरकारने या ठिकाणी महिला आरक्षण विधेयक मंजूर केलेलं आहे. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, अंधत्व नियंत्रणासाठी अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य या ठिकाणी अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारं पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता जिल्हा बनलेला आहे? तर केरळ राज्यातील कोल्लम नावाचे एक डिस्ट्रिक्ट आहे, कोल्लम नावाचे एक जिल्हा आहे, तो या ठिकाणी भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, पूर्णपणे ई-गव्हर्नन्स मोडमध्ये बदलणारा पहिला भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे? तर जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आदिवासी लोकांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा जिल्हा कोणता ठरला आहे? तर वायनाड नावाचा जिल्हा आहे, हा सुद्धा केरळ राज्यामध्ये बिलॉंग करतो. तर हा जिल्हा या ठिकाणी जे काही आदिवासी लोक आहेत, बरोबर, ट्रायबल पीपल्स आहेत, त्यांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा या ठिकाणी पहिला जिल्हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले 3x प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये या ठिकाणी भारतातील पहिले 3x प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? तर शांती कुमारी असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न, BRO परदेशी असाइनमेंटवरती नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे? तर त्यांचं नाव आहे सुरभी जाखमोला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुरभी जाखमोला असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी BROच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या परदेशी असाइनमेंटवरती नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे सुरभी जाखमोला. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने स्थानिक लोकांसाठी नवीन मंत्रालय निर्माण केलेले आहे? तर ब्राझील या देशाने त्या ठिकाणचे जे काही लोकल पीपल्स असतील त्यांच्यासाठी नवीन मिनिस्ट्री या ठिकाणी तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये मोंगीट उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे? तर आसाम राज्याच्या अंतर्गत मोंगीट उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑनलाईन गेमिंगमधील भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी कुठे स्थापित करण्यात आलं आहे? तर मेघालय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन गेमिंगमधील भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणाला प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर थिरुकुमार नादेसन यांना या ठिकाणी प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणजेच नॅशनल स्टार्टअप डे 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 16 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल स्टार्टअप डे म्हणजेच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो. पुढचा प्रश्न, विराट कोहलीने वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारा कितवा खेळाडूच्या रँकिंगमध्ये या ठिकाणी रँक मिळवलेली आहे? तर 5वा क्रमांक या ठिकाणी प्राप्त केला आहे विराट कोहलीने. कशामध्ये? वन डे या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये 5वा क्रमांक मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव लगेच इरफान खान अ लाईफ इन मूवीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शुभ्रा गुप्ता असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने गंगा सागर मेळा आयोजित केला होता? तर पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारताचे कोणत्या देशासोबत तेलात आणि वायू क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी स्वाक्षरी झालेली आहे? तर गयाना नावाचा एक देश आहे, त्या देशासोबत भारताचे तेल आणि वायू क्षेत्रासाठी सहकार्यासाठी या ठिकाणी सिग्नेचर झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारत आता कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा इक्विटी मार्केट बनलेला आहे? तर 5व्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा इक्विटी मार्केट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 हा महोत्सव सुरू झालेला आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी जल्लीकट्टू 2023 हा महोत्सव सुरू झालेला होता. बऱ्याच एक्झाममध्ये रेल्वे, बँक असेल, पोलीस भरती असेल त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळणार आहेत अशा प्रकारची घोषणा करण्यात आली आहे? तर 20% या ठिकाणी इथेनॉल मिक्स होणार आहे. कशामध्ये? पेट्रोल या फ्यूलमध्ये. कधीपासून? 1 एप्रिल 2023 पासून. पुढचा प्रश्न, 65वे महाराष्ट्र केसरी 2023 कोण बनलेले आहेत? तर शिवराज राक्षे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महिला IPL साठी मीडिया हक्कांसाठी बोली कोणी जिंकलेली आहे? तर वायाकॉम 18 असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची 53वी वार्षिक बैठक 2023 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, इस्रो व्हीनस मिशन शुक्रयान 1 कोणत्या वर्षापर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे? तर 2031 पर्यंत या ठिकाणी पुढे ढकलण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, 39वी स्पॅनिश सुपर कप कोणी मिळवलेला आहे? तर बार्सिलोनाने या ठिकाणी 39व्या स्पॅनिश सुपर कप या ठिकाणी जिंकलेला आहे. बरोबर. कोणाला हरवून? तर रिअल माद्रिद या क्लबला हरवून. पुढचा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे कितवे स्थान आलेले आहे? तर 4थे स्थान आलेले आहे आपल्या प्यारा भारताचे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा ठरलेला आहे? तर विदिशा नावाचा एक जिल्हा आहे मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत, तो या ठिकाणी 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक CSR पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर या ठिकाणी JSW स्टील या कंपनीने विद्यार्थी मित्रांनो प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक CSR पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत व कोणत्या देशामध्ये विशेष दलाचा समावेश असलेला लष्करी सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर भारत आणि इजिप्त या 2 देशामध्ये स्पेशल फोर्सेसचं इन्क्लुडेशन असलेलं लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याचं नाव काय असं विचारलं तर सायक्लॉन 1 असं त्या लष्करी सरावाचं नाव आहे. मिलिटरी लष्करी सराव आहे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंकज कुमार सिंग जे की BSFचे
फॉर्मर डिरेक्टर जनरल होते, माजी महासंचालक होते BSFचे, तर त्यांना या ठिकाणी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे, तर त्यांचं नाव आहे अजित डोवाल. पुढचा प्रश्न, जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावरती कोणते अभिनेते आलेले आहेत, म्हणजे अभिनेत्यांच्या रँकिंगमध्ये विचारलं आहे. तर शाहरुख खान हे या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, G20 अंतर्गत थिंक 20 बैठक भारतातील कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे, तर भोपाळ शहरामध्ये सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, पुरुष एकेरीचे मलेशिया ओपन 2023चे विजेतेपद कोणी जिंकलं आहे, तर व्हिक्टर एक्सेलसेन असं त्यांचं नाव आहे. हे झालं पुरुषांबाबतीत. आणि महिलांबाबतीत महिला एकेरीचे मलेशिया ओपन 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर अकाने यामागुची असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने मोठ्या निषेधानंतर आणीबाणी जाहीर केलेली आहे, तर पेरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षानंतर चीनच्या लोकसंख्येमध्ये सर्वात मोठी घट झालेली आहे, तर 1961 नंतर चीनचे जे काय पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठं डिक्लाइन या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. आशियातील पहिले हायड्रोजन खाण ट्रक कोणत्या दोन कंपन्या मिळून या ठिकाणी विकसित करणार आहेत, तर अशोक लीलँड आणि अदानी एंटरप्राइजेस या दोन कंपन्या मिळून या ठिकाणी हे आशियातील पहिले हायड्रोजन खाण ट्रक डेव्हलप करणार आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ज्याला आपण बोलतो NDRF, त्याचा कितवा स्थापन दिवस आपण साजरा केला आहे 2023 मध्ये, तर 18वा फाउंडेशन डे साजरा केला आहे. पुढचा प्रश्न, एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे, तर शुभमन गिल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, केरळ साहित्य महोत्सवाची कोणती आवृत्तीची नुकतीच सांगता झालेली आहे, तर 6व्या क्रमांकाच्या आवृत्तीची सांगता झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारती एअरटेलने कोणत्या शहरामध्ये 2000 कोटींचे हायपर स्केल डेटा सेंटर उभारण्याची घोषणा केलेली आहे, तर हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणता चित्रपट ऑस्कर 2023 साठी निवडला गेलेला आहे, तर द काश्मीर फाईल्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा केलेला आहे, तर 425वा. पुढचा प्रश्न, COP28 चे अध्यक्ष कोण बनले आहेत, तर डॉक्टर सुलतान अहमद अल जाबेर असं त्यांचं नाव आहे. UAE या देशातील हे उद्योगमंत्री आहेत, तर त्यांना या ठिकाणी COP28 चे अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, तर 16 जानेवारीला. आणि पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची घोषणा केलेली आहे, तर युगांडा या देशाने या ठिकाणी इबोला रोगाचा उद्रेक संपल्याचे डिक्लेरेशन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार कोणत्या विमानतळाला भेटलेला आहे, तर योग्य उत्तर आहे गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. क्लिअर. पुढचा प्रश्न, न्यूझीलंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचं नाव आहे ख्रिस हिपकिन्स असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोठे बांधले जाणार आहे, तर पुणे या शहरामध्ये भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन या ठिकाणी बांधले जाणार आहे. पुढचा प्रश्न, पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे, तर प्रभा अत्रे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, USAचे अमेरिकेचे चीफ ऑफ स्टाफ कोण बनलेले आहेत, तर जेफ झियंट्स असं त्यांचं नाव आहे. एक एक प्रश्न, एक एक स्लाइड अत्यंत महत्त्वाचे आहे. हे प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही, तुम्हाला फक्त चेक करायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनलेला आहे, तर कोल्लम नावाचा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस 2023 साठी कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले होते, तर इजिप्त देशाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं. कधी, तर 74व्या प्रजासत्ताक दिवशी 2023 साठी. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आलेला आहे, जसं की आत्ता सांगितलं 74व्या क्रमांकाचा. पुढचा प्रश्न, डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरलं आहे, तर केरळ राज्य पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या IITने विकसित केली आहे, तर IIT मद्रासने या ठिकाणी भारताची स्वतःची OS ऑपरेटिंग सिस्टम या ठिकाणी विकसित केली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक आहे. आणि याच रँकिंगमध्ये, याच इंडेक्समध्ये अव्वल स्थानी कोण आहे, तर अव्वल स्थानी आहे अमेरिका देश.
पुढचा प्रश्न, जागतिक स्तरावरती सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँड्समध्ये जगातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपन्यांमध्ये अव्वल IT कंपनी कोणती आली आहे? तर असेंचर नावाची कंपनी अव्वल स्थानी आली आहे. पुढचा प्रश्न, याच रँकिंगमध्ये जागतिक स्तरावरती सर्वात मौल्यवान IT सेवांमध्ये भारतातील अव्वल कंपनी कोणती आहे? तर भारतातील अव्वल कंपनी आहे TCS. बरोबर, जगातील IT अव्वल कंपनी आहे असेंचर आणि भारतातील IT अव्वल कंपनी आहे TCS. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, बरोबर, कसले? व्हाईस म्हणजेच उपराष्ट्रीय असं विचारलं आहे. म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंकज सिंग असं त्यांचं नाव आहे. बरोबर, आणि जे काही मग नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे अजित डोवाल. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये G7 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, ॲपल या कंपनीला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कंपनी कोणती बनली आहे? तर अमेझॉन ही कंपनी या ठिकाणी ॲपल या कंपनीला मागे टाकून सर्वात मौल्यवान ब्रँड कंपनी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, पहिला मोठा शैक्षणिक प्रकल्प स्कूल्स ऑन एमिनन्स कोठे सुरू झालेला आहे? तर पंजाब राज्याच्या अंतर्गत स्कूल्स ऑफ एमिनन्स हा प्रोजेक्ट, हा पहिला मोठा एज्युकेशनल प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, सर्व आदिवासी लोकांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर वायनाड नावाचा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, सैन्य रणक्षेत्रम 2.0 च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोणाच्या मार्फत करण्यात आलं आहे? तर इंडियन आर्मी, भारतीय लष्कराच्या मार्फत करण्यात आलं आहे सैन्य रणक्षेत्रम 2.0 चं दुसरी आवृत्तीचं आयोजन. पुढचा प्रश्न, कोणता पक्ष जगातील पहिला पूर्णपणे डिजिटल पक्ष बनलेला आहे? तर BJP हा या ठिकाणी जगातील पहिला पूर्णपणे डिजिटल पक्ष बनलेला आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रवीण शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील मोबाईल गेमिंग डेस्टिनेशनसाठी कोणते राज्य शीर्षस्थानी आलेलं आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी भारतातील मोबाईल गेमिंग डेस्टिनेशनसाठी अव्वल स्थानी या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, परदेश योजना कोणत्या मंत्रालयाने बंद केली आहे? तर अल्पसंख्याक मंत्रालय, मायनॉरिटीज मिनिस्ट्री या मंत्रालयाने या ठिकाणी परदेश योजना ही या ठिकाणी बंद केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशासोबत 5वा परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता भारताच्या द्वारे? तर दक्षिण कोरिया या देशासोबत भारताने 5व्या क्रमांकाचा परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संवादाचा या ठिकाणी जे काही परिषद आहे, चर्चा मसलत आहे, ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचा दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे? स्वाभाविक आहे, डायरेक्ट उत्तरलेचं पाकिस्तान. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, पराक्रम दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 23 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 2023 मध्ये कितवी जयंती आपण साजरी केली आहे? तर 126 बर्थ ॲनिव्हर्सरी, बरोबर, तर 126वी या ठिकाणी जयंती आपण साजरी केली आहे आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. पुढचा प्रश्न, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी अंदमान व निकोबार मधील किती बेटांचे नामकरण केले आहे? तर 21 बेटांचे या ठिकाणी नामकरण केलेले आहे. पुढचा प्रश्न, हिमाचल प्रदेश कोणत्या वर्षापर्यंत पहिले हरित ऊर्जा राज्य बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे हिमाचल प्रदेशने? तर 2025 पर्यंत. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल एज्युकेशन डे, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 24 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, IAF इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दल पूर्वोत्तर भागामध्ये हवाई सराव करणार आहे. तर त्या हवाई सरावाचं, त्या हवाई व्यायामाचं नाव काय आहे? तर पूर्वी आकाश असं त्या एक्सरसाइजचं नाव आहे. पुढचा प्रश्न, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर विक्रम देवदत्त असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचा एम्फेक्स 2023 हा मेगा सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. एम्फेक्स 2023 हा मेगा सराव कोणी आयोजित केला आहे? भारतीय नौदलाने.
पुढचा प्रश्न, देशातील नंबर 1 चे पोलीस स्टेशन कोणते बनलेले आहे? तर अस्का नावाचं पोलीस स्टेशन आहे, ओडिसा राज्यामध्ये आहे आणि गंजम जिल्ह्यामध्ये आहे. जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या जिल्ह्यातील, तर गंजम जिल्ह्यातील, कोणत्या राज्यातील, तर ओडिसा राज्यातील आणि कोणते स्टेशन, तर अस्का स्टेशन. क्लिअर. पुढचा प्रश्न, भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे सुरू झालेला आहे? तर भोपाळ या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारत मैत्री पाईपलाईनच्या माध्यमातून कोणत्या देशाला डिझेलचा पुरवठा सुरू करणार आहे? तर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एनटीपीसी समूहाची एकूण क्षमता किती गिगावॉट ओलांडलेली आहे? तर 71 गिगावॉट एवढी याची कॅपॅसिटी ओलांडलेली आहे. पुढचा प्रश्न, 2022 या वर्षातील सर्वात प्रख्यात शास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आर विष्णुप्रसाद असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 25 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी नॅशनल वोटर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पर्यटन दिवस नॅशनल टुरिझम डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा सुद्धा या ठिकाणी 25 जानेवारीला दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचा प्रमुख सागरी सराव ट्रोपिक्स 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर हिंदी महासागरामध्ये या ठिकाणी भारतीय नौदलाचा, इंडियन नेव्हीचा प्रमुख सागरी सराव ट्रोपेक्स 2023 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इंडियन एअर फोर्स ईशान्य भारतामध्ये कोणता सराव आयोजित करणार आहे? तर प्रलय नावाचा सराव आयोजित करणार आहे. पुढचा प्रश्न, ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र कोणत्या रेल्वे स्टेशनला भेटलेलं आहे? तर विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनला या ठिकाणी ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, टाटा ट्रस्टने कोणाची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर सिद्धार्थ शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, न्यूझीलंडचे नवीन उपपंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर कार्मेल सेपुलोनी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. प्लास्टिकला हरवण्यासाठी 100 दिवस ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नवी दिल्लीने. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 24 जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, जागतिक स्तरावरती जिओ ही कंपनी कितव्या क्रमांकावरती आलेली आहे? तर 9व्या क्रमांकावरती आलेली आहे. पुढचा प्रश्न, 5व्या स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव काय आहे? तर INS वगीर असं त्या पाणबुडीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणता दिवस अफगाण मुली आणि महिलांना समर्पित करण्यात आलेला आहे? 24 जानेवारी 2023 या दिवसाला अफगाण मुलींचा दिवस किंवा महिलांना समर्पित करण्यात आलेला हा दिवस आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या राज्याचा जो काही लिटरसी रेट आहे, साक्षरता दर आहे, तो सर्वात जास्ती आहे? तर उत्तर असणार आहे केरळ राज्य आणि लिटरसी रेट किती आहे? 94%. त्याच शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर उत्तर असणार आहे बिहार आणि लिटरसी रेट किती आहे? 61.8%. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, सरस्वती सन्मान 2022 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर तमिळ लेखक शिवशंकरी यांना या ठिकाणी सरस्वती सन्मान 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश समुद्राखाली CO2 साठवणारा पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे? तर डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2027 पर्यंत फिफा अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा एकदा रिअपॉइंटेड झालेली आहेत किंवा पुन्हा एकदा निवड झालेली आहे? तर जियानी इन्फॅन्टिनो असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी फिफाचे 2027 पर्यंत अध्यक्ष असणार आहेत, प्रेसिडेंट असणार आहेत. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेचे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक होण्याचे लक्ष्य किती आहे? तर 2030 पर्यंत भारतीय रेल्वेने हे टार्गेट ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, वायाकॉम 18 ने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवलेले आहे? तर MS धोनीला या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2022-23 जिंकलेली आहे? तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सशस्त्र दल वैद्यकीय सेवाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दलजीत सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सशस्त्र दल वैद्यकीय सेवाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग मला तुम्ही अजून एका गोष्टीचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. SSB हे जे काही ऑर्गनायझेशन आहेत याच्या नवीन महिला महासंचालक बनलेले आहेत, त्यांचं नाव काय हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
पुढचा प्रश्न, साहित्य अकादमीचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर माधव कौशिक असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, पहिले मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर शिलाँग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं ऑर्गनायझेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिली बुलेट ट्रेन केव्हा धावणार आहे? तर 2026 मध्ये या ठिकाणी इंडियाज फर्स्ट बुलेट ट्रेन या ठिकाणी धावणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये 25 वर्षामध्ये प्रथमच महिलांसाठी लष्करी सेवा सुरू झालेली आहे, आर्मी फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे? तर कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला धूम्रपान कायद्यासाठी निरोगी शहर पुरस्कार भेटलेला आहे? तर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वनीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 21 मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक वनीकरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर जी कृष्णकुमार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, एकूण किती PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्क्स उभारले जाणार आहेत? तर एकूण 7 PM मित्र मेगा टेक्सटाईल उभारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, किती रेल्वे स्थानके आदर्श स्टेशन योजना अंतर्गत अपग्रेड केली जाणार आहेत? तर 1253 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेल्वे स्टेशन्स आदर्श स्टेशन योजना अंतर्गत अपग्रेड केलेले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक जल दिवस वर्ल्ड वॉटर डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 22 मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक जल दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, 2023 सॅफ चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, युक्रेनला MiG-29 लढाऊ विमाने देणारा पहिला नाटो सदस्य कोणता देश ठरला आहे? तर पोलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राम सहाय प्रसाद यादव कोणत्या देशाचे तिसरे उपराष्ट्रपती बनलेले आहेत? तर नेपाळ या देशाचे तिसरे व्हाईस प्रेसिडेंट या ठिकाणी बनले आहेत राम सहाय प्रसाद यादव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभागाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग राजस्थानमध्ये टोटल जिल्हे आता झालेत 50 आणि टोटल विभाग या ठिकाणी झालेले आहेत एकूण 10. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी UAEची इमार ही मेगा मॉल प्रकल्प सुरू करणारी पहिली परदेशी कंपनी ठरलेली आहे? तर जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये पहिली परदेशी गुंतवणूक करणारी कंपनी ठरली आहे UAE या देशाची आणि त्या कंपनीचं नाव आहे इमार अशी नावाची ती कंपनी असणार आहे. पुढचा प्रश्न. पुढची स्लाइड. जागतिक दहशतवाद निर्देशांक मध्ये 2023च्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 13वा क्रमांक आहे. आणि याच जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर 1 नंबरला आहे अफगाणिस्तान देश. पुढचा प्रश्न. आफ्रिका भारत क्षेत्रीय प्रशिक्षण सराव ज्याचं नाव आहे अफिंडेक्स 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्रातील पुण्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आफ्रिका आणि भारत या 2 देशांदरम्यानचा सराव ज्याचं नाव आहे अफिंडेक्स हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. यूपीला कितव्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही क्रिकेट स्टेडियम आहेत ते या ठिकाणी मिळणार आहे. आणि यूपीमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर वाराणसी या ठिकाणी. आणि ऑलरेडी याच्या अगोदरचे 2 कोठे कुठे आहेत? तर एक आहे कानपूर या ठिकाणी आणि एक आहे लखनौ या ठिकाणी. पुढचा प्रश्न. ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू कोणता ठरलेला आहे? तर रोहन बोपन्ना जो की कर्नाटक राज्यातील खेळाडू आहे तो या ठिकाणी ठरलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न. जागतिक हवामान दिवस वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 23 मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रचना बिस्ट रावत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याला प्रथमच वीज ट्रेन मिळालेली आहे? इलेक्ट्रिक ट्रेन रेल्वे या ठिकाणी मिळालेली आहे? तर मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशामध्ये कसरत सी ड्रॅगन तेवीचे आयोजन केले जात आहे? तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणते राज्य G20 बिझनेस समिट 2023 आयोजन करण्यासाठी तयार झालेले आहे? तर नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2023 कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर मेक्सिकोच्या सेर्जिओ पेरेज या खेळाडूने या ठिकाणी सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2023 जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ मेळा आहार 2023 कोठे सुरू झालेला होता? तर दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर मैत्री एक्सप्रेस म्हणा किंवा मैत्री पाईपलाईन म्हणा, दोन्ही उत्तर कोणत्या देशाच्या निगडीत आहेत? तर बांगलादेश हे या देशाच्या निगडीत आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिवस वर्ल्ड टीबी डे, टीबी फुल फॉर्म काय? ट्युबरकुलोसिस, या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 24 मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक टीबी दिवस, जागतिक क्षयरोग दिवस, वर्ल्ड टीबी डे म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 2023 साठी जगातील शीर्ष 10 विमानतळामध्ये अव्वल स्थानी कोणते विमानतळ आहे? तर सिंगापूर चांगी विमानतळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 20 मार्चला दरवर्षी या ठिकाणी आपण आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, शास्त्रज्ञांना प्रथमच सक्रिय ज्वालामुखी कोठे आढळलेला आहे? तर व्हेनस, शुक्र या ग्रहावरती या ठिकाणी ज्वलंत ज्वालामुखी वलॅकोन या ठिकाणी सापडलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रतनजी टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या किती टक्क्यापेक्षा जास्त आहे? तर 25% जास्त आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, मिसेस इंडिया 2023 साठी कोणाची निवड झालेली आहे? तर ज्योती अरोरा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली वाळूची बॅटरी कोणत्या देशात बसवण्यात आलेली आहे? तर फिनलँड या देशामध्ये बसवण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आनंद निर्देशांक वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 126 126वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, संगीत अकादमीद्वारे 2023च्या संगीता कलानिधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बॉम्बे जयश्री यांना सन्मानित करण्यात आलं. आणि पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये पहिला पाणबुडी तळ सुरू केलेला आहे? तर बांगलादेश, चीन या देशाच्या मदतीने या ठिकाणी पहिला पाणबुडी तळ सुरू करण्यात आलेला आहे. जगातील पहिला बांबू बॅरियर कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्रातील विदर्भ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिला बांबू बॅरियर बसवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कतार देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हे नाव खूप मोठं आहे, तर आपण फक्त सुरुवातीचा आणि शेवटचा शब्द घेतलेला आहे. शेख थानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शेख थानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अफगाणिस्तान देशाला कोणत्या बंदराहून 20,000 मेट्रिक टन गहू मदत करण्यात आलेला आहे? तर चाबहार बंदर, चाबहार पोर्ट नावाचे एक पोर्ट आहे, त्या पोर्टवरून 20,000 मेट्रिक टन गहू या ठिकाणी ॲज अ हेल्प म्हणून देण्यात आलेला आहे अफगाणिस्तान या देशाला आपल्या प्यारा भारताकडून. पुढचा प्रश्न, ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर भारताने या ठिकाणी जिंकलेलं आहे विजेतेपद. पुढचा प्रश्न, पार्किंगसाठी डिजिटल चलन स्वीकारणारी पहिली मेट्रो कोणती आहे? तर कोची मेट्रो ही या ठिकाणी पहिली मेट्रो ठरलेली आहे पार्किंगसाठी डिजिटल चलन ॲक्सेप्ट करणारी. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, लष्कराने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा कोणत्या ठिकाणी फडकवलेला आहे? तर जम्मू काश्मीरमधील दोडा नावाचे एक डिस्ट्रिक्ट आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या लष्कराने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर क्रेग फुलटन असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी इंडियन मेन्स हॉकी टीमचे न्यू कोच असणार आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक असणार आहेत. मला फक्त कमेंट करून सांगा मग आपले जे काही भारतीय पुरुष हॉकी संघ आहे त्या संघाचे कॅप्टन कोण आहेत त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, SSB ज्याला आपण बोलतो सशस्त्र सीमा बल याचे नवीन डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक कोण झालेले आहेत? तर रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो SSBच्या नवीन महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं नाव आहे रश्मी शुक्ला.
पुढचा प्रश्न, अधिकृतरित्या जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणते ठरले आहे? तर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम हे या ठिकाणी जगातील लार्जेस्ट या ठिकाणी काय बनलंय? हॉकी स्टेडियम या ठिकाणी बनलेलं आहे ऑफिशियली, म्हणजेच अधिकृतरित्या. पुढचा प्रश्न, महिलांच्या हक्कासाठी जगातील सर्वात दडपशाही देश कोणता ठरला आहे? तर अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच नवीन क्रीडा धोरण 2023 ला मान्यता दिलेली आहे? तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या अंतर्गत न्यू क्रीडा पॉलिसी 2023 ला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेला आहे. पुढचा प्रश्न, सेमीकंडक्टर सप्लाय चेन आणि इनोव्हेशन भागीदारीसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर भारताने या ठिकाणी अमेरिका, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशासोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, शी जिनपिंग यांची कितव्या वेळेस चीनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर सलग 3 वेळेस या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून निवडून आलेले आहेत. कोण? शी जिनपिंग. कधी कधी 2013 ला, 2018 ला आणि 2023 ला या 3ही वर्षी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न, शहर निर्देशांक 2023 नुसार 9 महिला अब्जाधीशांसह भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 5वा क्रमांक आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये महिलांसाठी आरोग्य महिला हा एक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, LICचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सिद्धार्थ मोहंती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अंतरिम अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये स्थापित करण्यात आला आहे आणि ज्याची लांबी 1507 मीटर एवढी त्याची लांबी आहे आणि हा काय आहे? वर्ल्ड्स लॉंगेस्ट रेल्वे प्लॅटफॉर्म असणार आहे. पुढचा प्रश्न, 2025 पर्यंत सोडियमचे प्रमाण किती टक्के कमी करणार आहे असं WHO ने एका अहवालामध्ये सांगितलेलं आहे? तर 30% कमी करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, सेरिकल्चरिस्ट विमा योजना म्हणजे जे काही रेशीम उत्पादक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी विमा योजना सुरू करणारे कोणते पहिले राज्य ठरलेलं आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यू कोठे झाला आहे? तर कर्नाटक या राज्याच्या अंतर्गत झालेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 15 मार्चला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड कंझ्युमर डे, जागतिक ग्राहक हक्क दिवस, कंझ्युमर राईट्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने बेकायदेशीर स्थलांतर विधेयक सादर केलेलं आहे? तर ब्रिटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, इंडोनेशिया या देशाची राजधानी जकार्ता येथून कोठे हलवली जाणार आहे? तर इंडोनेशिया देशाची नवीन राजधानी कोणती आहे? तर नुसंतरा ही या ठिकाणी इंडोनेशिया देशाची नवीन राजधानी असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रोहित जावा असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी HUL या कंपनीचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणार आहेत. पुढचा प्रश्न, TCS या दिग्गज IT कंपनीचे नवीन CEO कोण बनले? तर KK म्हणजेच के कृतिवासन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, व्होट फेस्ट 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेले आहे? तर बेंगलोर या शहरामध्ये झालेले आहे. पुढचा प्रश्न, प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक 2023 हा पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर सर डेव्हिड चिप्परफील्ड यांना या ठिकाणी प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल वॅक्सिनेशन डे म्हणजेच राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 16 मार्चला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भिकारी मुक्त शहर हा उपक्रम कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे? तर नागपूर या शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भिकारी मुक्त शहर हा उपक्रम सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य कोणते आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार कोणत्या चित्रपटातील गाण्याला भेटलेला आहे? तर या ठिकाणी RRR जो की SS राजामौली यांचा चित्रपट आहे, त्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार भेटलेला आहे ऑस्कर पुरस्कार 2023च्या सोहळ्यामध्ये. पुढचा प्रश्न, माउंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशामध्ये झालेला आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये योग महोत्सव 2023 चे आयोजन केले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, नेपाळचे नवीन राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? तर रामचंद्र पौडेल असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी नेपाळ या देशाचे नवीन प्रेसिडेंट बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, ला पेरोस हा द्विवार्षिक सराव कोणत्या देशाच्या नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेला होता? तर फ्रेंच नेव्हीद्वारे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ला पेरोस हा एक द्विवार्षिक सराव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या रेल्वे झोनने संपूर्ण ब्रॉडगेज मार्गाचे 100% विद्युतीकरण केलेले आहे? म्हणजेच 100% इलेक्ट्रिफिकेशन केलेले आहे. तर सेंट्रल रेल्वेने या ठिकाणी त्या रेल्वे झोनमधील संपूर्ण ब्रॉडगेज मार्गाचे 100% इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये पहिल्या मिथेनॉल बसचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर बेंगलोर या शहरामध्ये या ठिकाणी पहिल्या मिथेनॉल बसचे अनावरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, 2023 पेन किंवा नाबोको जीवन गौरव पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर विनोद कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गणित दिवस इंटरनॅशनल मॅथ डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 14 मार्चला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, महिला सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत महिला सन्मान योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, SCO सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आशियातील पहिल्या महिला लोको पायलटचं नाव काय आहे? तर सुरेखा यादव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, वंदे भारत चालवणाऱ्या पहिल्या महिला लोको पायलट कोण ठरल्या आहेत? तर याच सुरेखा यादव ज्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट होत्या, त्याच या ठिकाणी वंदे भारत सुद्धा या ठिकाणी चालवणाऱ्या पहिल्या महिला लोको पायलट ठरलेल्या आहेत. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 32वा व्यास सन्मान पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर ज्ञान चतुर्वेदी यांना या ठिकाणी 32व्या क्रमांकाच्या व्यास सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातक देश बनलेला आहे? म्हणजेच मोस्ट या ठिकाणी इम्पोर्टर देश बनलेला आहे या ठिकाणी. तर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, महिंद्रा IBM महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि पुढचा प्रश्न, मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोनार्ड संगमा यांना या ठिकाणी सेकंड टाइम मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यातील 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणींचा शोध लागलेला आहे? तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्यातील 3 डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी जे काही गोल्ड माइन्स आहेत त्याचा या ठिकाणी शोध लागलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील दुसरा सर्वात मजबूत दूरसंचार ब्रँड कोणता बनलेला आहे? तर रिलायन्स जिओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी SSB ज्याला आपण बोलतो शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणजेच सशस्त्र सीमा बल याचे नवीन महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, व्हिएतनाम या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे किंवा कोण निवडून आलेले आहेत? तर व्हो वॅन थुओंग असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी व्हिएतनाम देशाचे नवीन अध्यक्ष नवीन प्रेसिडेंट या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, BS बँकर ऑफ द इयर 2022 म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी HDFCचे CEO आणि MD शशीधर जगदीशन यांना या ठिकाणी BS बँकर ऑफ द इयर 2022 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 7व्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत 7व्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न,
वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पेप्सिको इंडियाने कोणाला कुरकुरेचा ब्रँड राजदूत केलेले आहे? तर सारा अली खान असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पेप्सिको इंडियाने कुरकुरेचा ब्रँड राजदूत बनवलेला आहे. पुढचा प्रश्न, वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा पुतळा बसवण्यात आलेला आहे? तर सचिन तेंडुलकर या खेळाडूचा या ठिकाणी वानखेडे स्टेडियम मुंबई यामध्ये स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने विज्ञान प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर निकोला फॉक्स असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्पेस एजन्सी नासाने विज्ञान प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, मंदिरातील धार्मिक कार्यासाठी रोबोट हत्ती समाविष्ट कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर केरळ या राज्यातील मंदिरातील धार्मिक कार्यासाठी रोबोट हत्तींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचा 81 क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण ठरलेला आहे? तर सायंतन दास असं त्यांचं नाव आहे. आणि कोणत्या राज्यातील आहेत? तर वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल या राज्यातील हे खेळाडू आहेत. हे 81 क्रमांकाचे भारताचे ग्रँड मास्टर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, आशियाई बुद्धिबळ फेडरेशन तर्फे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर डी गुकेश असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आशियाई बुद्धिबळ फेडरेशन तर्फे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, शिन्नू मैत्री अभ्यास कोणत्या देशांमध्ये आहे? तर भारत आणि जपान या दोन देशांच्या हवाई दलामध्ये शिन्नू मैत्री नावाचा एक्सरसाइज आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, जन औषधी जनचेतना अभियान केव्हा सुरू करण्यात आलेलं आहे? तर 1 मार्च 2023 ते 7 मार्च 2023 दरम्यान या ठिकाणी जन औषधी जनचेतना अभियान लॉन्च करण्यात आलेलं होतं. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जागतिक श्रवण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 3 मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक श्रवण दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, लघुकथा संग्रह द बुक ऑफ बिहारी लिटरेचर हे जे काही पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अभय के या लेखकाने या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, इराणी कपच्या इतिहासामध्ये द्विशतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरलेला आहे? तर यशस्वी जयस्वाल हा जो काही खेळाडू आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इराणी कपमध्ये द्विशतक करणारा सर्वात यंगेस्ट या ठिकाणी कोण ठरलेला आहे? फलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, बाजरी महोत्सव 2023 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर बिहार राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिलेट्स महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि जसं की तुम्हाला माहित आहे 2023 हे जे काही वर्ष आहे ते बाजरीचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने 3,14,025 कोटी रुपयांचा ग्रीन बजेट सादर केलेला आहे? तर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत विकासासाठी भारताला $1 अब्ज लोन कोणती बँक देणार आहे? तर वर्ल्ड बँक देणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला 54 वर्षानंतर संतोष ट्रॉफीमध्ये विजय प्राप्त झालेला आहे? तर कर्नाटक राज्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तब्बल 54 इयर्स नंतर 54 वर्षानंतर या संतोष ट्रॉफीमध्ये विजय प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2022 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर मीराबाई चानू असं त्यांचं नाव आहे. मला फक्त कमेंट करून सांगा मीराबाई चानू या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत? पुढचा प्रश्न, सिंगापूर नंतर भारताने UPIचा विस्तार कोणकोणत्या देशामध्ये करण्यास सुरुवात केली आहे? तर पहिला देश आहे UAE, दुसरा देश आहे मॉरिशस आणि तिसरा देश आहे इंडोनेशिया. तर सिंगापूर नंतर या तीनही देशामध्ये या ठिकाणी भारताने UPIचा विस्तार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 8 मार्चला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारताचे 28वे लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर SS दुबे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पाणी, लिथियम आणि लसींचे प्राधान्य या तीनही क्षेत्रामध्ये सामंजस्य करार भारताने कोणत्या देशासोबत केला आहे? तर मेक्सिको या देशासोबत या 3 क्षेत्रामध्ये सामंजस्य करार केलेला आहे. वॉटर, लिथियम आणि वॅक्सिन या 3 क्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न, मौगंज नावाचं एक ठिकाण आहे ते कोणत्या राज्यातील
53वा जिल्हा ठरलेला आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील 53वा जिल्हा म्हणून मौगंजला या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्स 2023 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे? तर 108व्या क्रमांकावरती आहे भारत देश. पुढचा प्रश्न, भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर क्रेग फुलटन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? क्रेग फुलटन असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, पुसा कृषी विज्ञान मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित केलेला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुसा कृषी विज्ञान मेळा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशांमध्ये डस्टलिक 2023 व्यायाम उझबेकिस्तान आणि भारत या दोन देशादरम्यान या ठिकाणी डस्टलिक 2023 हा जो काही व्यायाम आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे, म्हणजेच आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त सैन्य व्यायाम फ्रिंजेक्स 2023 कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान या ठिकाणी फ्रिंजेक्स 2023 हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे इंडियाज वॅक्सिन ग्रोथ स्टोरी फ्रॉम काउपॉक्स टू वॅक्सिन मैत्री. तर हे जे काही पुस्तक आहे ते प्रकाशित करण्यात आलं मनसुख मांडविया यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न, जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यातील महामार्गावरती बसवण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र राज्यातील विदर्भ या ठिकाणी जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर डॅनिल मेदवेदेव असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कुवैतचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेख अहमद नवाफ अल सबाह असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, समर्थ योजना कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे? तर वस्त्र मंत्रालयाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न, नागालँडमध्ये निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदाराचं नाव काय आहे? तर हेकानी जाखलू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे? तर कर्नाटक या राज्य सरकारने या ठिकाणी 54 वर्षानंतर, मला वाटतं हा डबल प्रश्न झालेला आहे, काही हरकत नाही, संतोष ट्रॉफी 2023 जिंकलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, साथी प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेला आहे? तर शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत साथी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रथमच कोणत्या ठिकाणी महिला प्रीमियर लीग सुरू झालेली आहे? तर नवी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिलं संस्करण WPLचं वुमन्स प्रीमियर लीगचं सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ बिलीव्हचे उद्घाटन कोणत्या राज्याअंतर्गत करण्यात आलेलं आहे? राजस्थान या राज्याच्या अंतर्गत स्टॅच्यू ऑफ बिलीव्हचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी C-295MV विमान निर्मिती प्रकल्प सुरू झालेला आहे? तर गुजरात या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 कोणाच्या द्वारे सादर करण्यात आलेला आहे? तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना योजना सुरू केलेली आहे? तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने लाडली बहना योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 10 मार्चला दरवर्षी आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, व्यायाम कटलास एक्सप्रेस 2023 कोठे आयोजित केलेला आहे? तर जिबुती नावाचा देश आहे त्या ठिकाणी व्यायाम कटलास एक्सप्रेस 2023 आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, सॅव्हलॉन इंडियासाठी जगातील पहिले हँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पुढचा प्रश्न, अट्टुकल पोंगळा हा जो काही सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केलेला आहे? तर केरळ या राज्याच्या अंतर्गत अट्टुकल नावाचा जो काही फेस्टिवल आहे, महोत्सव आहे, उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. यूट्यूबचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नील मोहन यांची या ठिकाणी यूट्यूबचे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले हायकोर्ट कोणते ठरलेले आहे किंवा पहिले उच्च न्यायालय कोणते ठरलेले आहे? तर केरळचे उच्च न्यायालय या ठिकाणी पहिलं उच्च न्यायालय ठरलेलं आहे. कशासाठी? तर रिजनल लँग्वेजमध्ये जे काही लोकल भाषा असते, प्रादेशिक भाषा असते त्याच्यामध्ये निकाल प्रकाशित करणारे. पुढचा प्रश्न, एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड 2022 हा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर सज्जन जिंदाल यांना या ठिकाणी एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड 2022 ने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सर्व मार्गांचे 100% विद्युतीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील सर्व मार्गांचे 100% इलेक्ट्रिफिकेशन करण्यात आलेले आहे रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून.
पुढचा प्रश्न, मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? तर बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, ISSF विश्वचषक 2023 पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर रुद्राक्ष पाटील या खेळाडूने या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, जाती भेदावरती बंदी घालणारे कोणते शहर अमेरिकेचे पहिले शहर या ठिकाणी ठरलेले आहे? तर सिएटल नावाचे एक शहर आहे, सिटी आहे, ते या ठिकाणी जाती भेदावरती बंदी घालणारे अमेरिकेचे पहिले शहर या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशासोबत हवाई सेवा करारावरती स्वाक्षरी करण्यास मान्यता या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेली आहे? तर गयाना नावाचा जो काही देश आहे त्या देशातील हवाई सेवा करारावरती किंवा त्या देशासोबत हवाई सेवा करारासाठी स्वाक्षरी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये लिथियमचा किती साठा सापडलेला आहे? तर 5.9 दशलक्ष टन किंवा 59 लाख टन एवढा या ठिकाणी काय सापडलेला आहे? तर लिथियमचा साठा सापडलेला आहे. 2 दिवसापूर्वी आपण हे सुद्धा पाहिलं होतं की ओडिसातील 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या सुद्धा खाणी या ठिकाणी सापडल्या आहेत, गोल्ड माइन्स या ठिकाणी सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर आपल्या पॅरा भारताचे 65वे स्थान आहे जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक 2023 मध्ये. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दिमित्री दिमित्रुक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दिमित्री दिमित्रुक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, रॅपिडो बाईक टॅक्सी सेवांवरती कोणत्या राज्यांनी बंदी घातलेली आहे? तर महाराष्ट्राने आणि दिल्लीने या दोघांनी या ठिकाणी जे काही रॅपिडो बाईक टॅक्सी फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली होती त्याच्यावरती या ठिकाणी वुमन्स सेफ्टी या ठिकाणी पुरेपूर नसायची, त्याच्यामुळे महाराष्ट्राने आणि दिल्लीने त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबईच्या चर्चगेटचे नाव कोणत्या व्यक्तिमत्वाच्या नावावर आता ठेवण्यात येणार आहे? तर सी.डी. देशमुख यांच्या नावावरती असणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे आणि अनोखे दिव्यांग उद्यान कोठे उभारण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी जगातील सर्वात मोठे आणि अनोखे दिव्यांग उद्यान उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषा दिवस म्हणून दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 27 फेब्रुवारीला दरवर्षी आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जागतिक NGO दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 27 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी जागतिक NGO दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिले हायब्रिड रॉकेट कोणत्या राज्यातून प्रक्षेपित झालेले आहे? तर तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट या ठिकाणाहून प्रक्षेपित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पहिले राज्यस्तरीय प्रॉन फेअरचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर पंजाब या राज्याच्या अंतर्गत पहिले राज्यस्तरीय प्रॉन फेअरचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिला अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापित केला जाणार आहे? तर हरियाणा या राज्याच्या अंतर्गत उत्तर भारतातील पहिला अणु ऊर्जा प्रकल्प स्थापित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर अजय बंगा यांचं नाव या ठिकाणी पुढे करण्यात आलेलं आहे. तर अजय बंगा या ठिकाणी जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची काही दिवसानंतर नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल सायन्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, अर्जेंटिना ओपन विजेतेपद 2023 कोणी जिंकलेले आहे? तर कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी अर्जेंटिना ओपन विजेतेपद 2023 या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2019 कोणी जिंकलेला आहे? तर प्रेमकुमार मल्लिक यांनी या ठिकाणी प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार या ठिकाणी 2019 जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर असे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि उस्मानाबाद शहराचं धाराशिव असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताचा बुद्धिबळातील 80 क्रमांकाचा जो काही ग्रँड मास्टर आहे तो कोण बनलेला आहे? तर NR विघ्नेश असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 पर्यंत संरक्षण सचिव डिफेन्स सेक्रेटरी म्हणून कोणाला या ठिकाणी मुदतवाढ भेटलेली आहे? तर अरमाने गिरीधर असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याचा अफिंडेक्स नावाचा जो काही एक्सरसाइज आहे, सराव आहे, तो होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न, मॅनहोलच्या स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा प्रथम वापर कोणत्या राज्यामध्ये केला जाणार आहे? तर केरळ या राज्याच्या अंतर्गत जे काही नाली गटारे असतात, त्याचे जे काही मॅनहोल असतात, त्याच्या अंतर्गत उतरून जे काही व्यक्ती नाली गटारे साफ करतात त्याला म्हणतात मॅनहोल. त्याच्या स्वच्छतासाठी आता केरळ राज्यामध्ये प्रथमच रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, शून्य भेदभाव दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 मार्चला दरवर्षी या ठिकाणी शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, US बौद्धिक संपदा हक्क निर्देशांकामध्ये भारताचे स्थान किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचे याच्यामध्ये 42वे स्थान आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर या ठिकाणी 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि लॉन्च कधी करण्यात आलं होतं? तर लॉन्च 2019 मध्ये करण्यात आली होती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. पुढचा प्रश्न, युक्रेन युद्धामुळे FATFने कोणत्या देशाचे सदस्यत्व निलंबित केलेले आहे? रशिया या देशाचे या ठिकाणी युक्रेन वॉरमुळे युद्धामुळे FATFने या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व निलंबित केलेले आहे. FATF त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर टी राजा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सिंगरेनी थर्मल पॉवर प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 1 मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, 14वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत 14वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापित होणार आहे? तर आसाम या ठिकाणी स्थापित होणार आहे. पुढचा प्रश्न, ICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेला आहे? तर ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, बायो एशिया समिट 2023 ची 20वी आवृत्ती कोठे पार होणार आहे? तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बायो एशिया समिट 2023 ची 20व्या क्रमांकाचं संस्करण पार झालेलं आहे. पुढचा प्रश्न, फिक्कीचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शैलेश पाठक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, एलोरा अजिंठा इंटरनॅशनल फेस्टिवल 2023च्या कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं? तर महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एलोरा अजिंठा इंटरनॅशनल फेस्टिवल 2023 आयोजित करण्यात आलं होतं. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, मंदिरातील वेगवेगळ्या विधींसाठी कोणत्या राज्यामध्ये प्रथमच यांत्रिकी हत्ती या ठिकाणी वापरण्यात येणार आहे? तर याही ठिकाणी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारीमध्ये GST महसूल 12% वाढून किती कलेक्ट झालेला आहे? तर 1.49 लाख कोटीवरती या ठिकाणी GST कलेक्शन पोहोचलेलं आहे फेब्रुवारी 2023 या महिन्यामध्ये. पुढचा प्रश्न, या ठिकाणी जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 3 मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, मौलसेस कंट्रोल दुरुस्ती विधेयक 2023 कोणत्या राज्याने मंजूर केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने या ठिकाणी मौलसेस कंट्रोल दुरुस्ती विधेयक मंजूर केलेलं आहे. पुढचा प्रश्न, नितीन गडकरी यांच्या हस्ते 7 वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर या ठिकाणी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 60 वर्षामध्ये प्रथमच कोणत्या मोबाईल कंपनीने आपला लोगो बदललेला आहे? तर नोकिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य सरकार देशातील पहिले मरीना किंवा बोट बेसिन बांधणार आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 13वी भारत वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकली आहे? तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने जिंकली आहे किंवा राज्याने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रथमच कोणता देश मलबार बहुपक्षीय नौदल सराव 2023 आयोजन करत आहे? तर ऑस्ट्रेलिया हा देश प्रथमच मलबार बहुपक्षीय नौदल सराव आयोजन करणार आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 7वा क्रमांक आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया, कोणते राज्य सरकार लाडली बहना योजना सुरू करणार आहे? तर मध्य प्रदेश राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या अंतर्गत लाडली बहना योजना सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही योजना केव्हापर्यंत वाढवलेली आहे म्हणजेच एक्सटेंड केलेली आहे? तर 2024 पर्यंत ही या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे.
पुढचा प्रश्न, SBI बँकेचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही स्वतंत्र निव्वळ नफा किती झालेला आहे, जो की याच वर्षी झालेला आहे 14,205 कोटी 3 महिन्यांचा हा स्वतंत्र निव्वळ नफा आहे जो की गेन केलेला आहे SBI बँकेने. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये काळा घोडा कला महोत्सवाची 23वी आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे, तर मुंबई शहरामध्ये. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये हा प्रश्न रिपीट विचारला जात असतो की कोणत्या राज्यामध्ये काळा घोडा कला महोत्सव साजरा केला जातो किंवा कोणत्या राज्यातील शहरामध्ये असं विचारलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हेवी ड्युटी ट्रकसाठी भारतातील पहिले हायड्रोजन अंतर्गत ज्वलन इंजिन तंत्रज्ञान कोणत्या कंपनीने विकसित केलेलं आहे, तर RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने विकसित केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणाला गोल्डन बुक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे, तर राखी कपूर यांना या ठिकाणी गोल्डन बुक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कॅनरा बँक चे नवीन MD आणि CEO कोणाला बनवण्यात आलेला आहे, तर के सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक दूध उत्पादनामध्ये किती टक्के योगदानामध्ये भारत सहभागी आहे, तर पहिल्या क्रमांकावरती आपला भारत देश या ठिकाणी स्थित आहे आणि ग्लोबली 24% दुधाचं जे काही प्रोडक्शन आहे ते कॉन्ट्रीब्यूट करतं आपला प्यारा भारत देश. पुढचा प्रश्न, ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था कोणती बनली आहे, तर इंदोर ही जी काही नागरी संस्था आहे, म्युन्सिपालिटी आहे, ती ग्रीन बॉन्ड जारी करणारी देशातील पहिली म्युन्सिपालिटी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर AP सिंग म्हणजेच अमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन डिसेंबर टिंबटिंब पर्यंत हेरिटेज मार्गावरती धावणार आहे, तर डिसेंबर 2023 पर्यंत. पुढचा प्रश्न, सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज कोणते बनलेले आहे, तर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे या ठिकाणी सलग चौथ्या वर्षी कंटिन्युअसली फॉर 4 इयर हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सिंधू जल करारातील दुरुस्तीसाठी भारताने कोणत्या देशाला नोटीस बजावलेली आहे, तर स्वाभाविक आहे पाकिस्तान हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2027 आशियाई फुटबॉल महासंघ आशियाई कपचे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर सौदी अरेबिया या देशामध्ये होणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, सरकारने PM कुसुम योजना मार्च टिंबटिंब पर्यंत वाढवलेली आहे, तर मार्च 2026 पर्यंत वाढवलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये इस्लाम नगर गावाचे नाव बदलून जगदीशपूर असं ठेवण्यात आलेलं आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये इस्लाम नगर आहे त्याचं आता नाव बदलून जगदीशपूर असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे, तर केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्हा हा या ठिकाणी पहिला जिल्हा ठरलेला आहे 10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा. पुढचा प्रश्न, 2023-24 चा अर्थसंकल्प किती प्राथमिकतावरती मांडण्यात आलेला आहे, तर 7 प्राथमिकतेवरती मांडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आशियातील पहिला तरंगता उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे, तर प्रदेश राज्यामध्ये सुरू झालेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, पहिली G20 मॉडेल शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, तर G20 चे शेर्पा अमिताभ कांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 96व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 कोठे भरवण्यात आलेलं आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 96 क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 या ठिकाणी पार पडलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे, तर 47वा क्रमांकाचा स्थापना दिवस 1 फेब्रुवारी 2023 ला भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्टल गार्डने या ठिकाणी सेलिब्रेट केला आहे. पुढचा प्रश्न, इक्वेटोरियल गिनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत, तर मैनुएला रोकाबोटी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकलेली आहे, तर अनिश गिरी असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, इस्रायल देशातील हैफा बंदर कोणत्या समूहाने विकत घेतलेला आहे, तर A फॉर अदानी, A फॉर एक्वायर, तर अदानीने एक्वायर या ठिकाणी केलेला आहे इस्रायल देशातील हैफा बंदर. बरोबर. पुढचा प्रश्न, द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर पल्लागुमी साईनाथ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ ऊर्जेसाठी भारत कोणत्या देशासोबत
त्रिपक्षीय सामील करार या ठिकाणी करणार आहे? तर UAE आणि फ्रान्स, बरोबर, या 2 आणि आपला प्यारा भारत देश 3, अशा 3 देशांसोबत त्रिपक्षीय सामील करार झालेला आहे स्वच्छ ऊर्जेसाठी, क्लीन एनर्जीसाठी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून कोणाचं या ठिकाणी नाव अव्वल स्थानी आलेलं आहे? तर नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तब्बल 78% वोटने या ठिकाणी वर्ल्ड पॉप्युलर या ठिकाणी लीडर ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर UP, उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे? तर झारखंड राज्यामध्ये या ठिकाणी नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी करण्याची या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये MSME वस्तूंचे सर्वाधिक खरेदीदार कोण ठरले आहेत? तर संरक्षण मंत्रालय ठरलेलं आहे. आणि 2023 साठीचा भारताचा हज कोटा किती निश्चित केला आहे? तर 1,75,025, म्हणजेच 1,75,025 एवढा हज कोटा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 73व्या स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर सिंगापूर या देशाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून यांना इन्व्हिटेशन पाठवण्यात आलं होतं आणि त्यांचं नाव काय आहे? सुनंद्रेश मेनन असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, बांगलादेशाला कोणत्या राज्यातील किंवा कोणत्या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज प्रोव्हाइड केली जाणार आहे? तर झारखंड राज्यातील जे काही अदानीचे प्रकल्प आहेत, अदानी पॉवर, या प्रकल्पातून बांगलादेशला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झालेले आहे? तर पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये डिजिटल रुपया स्वीकारणारे पहिले स्टोअर्स कोणते ठरले आहेत? तर रिलायन्स रिटेल हे या ठिकाणी भारतामध्ये डिजिटल रुपया स्वीकारणारे पहिले रिटेल स्टोअर्स या ठिकाणी ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी 125वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत भारत गौरव डिलक्स AC टुरिस्ट ट्रेन सादर करणार आहे? तर एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत भारत गौरव डिलक्स AC टुरिस्ट ट्रेन सादर करणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, RBI धोरणानुसार RBIने रेपो दर किती BPS ने वाढून 6.5% केलेला आहे? तर 0.25 म्हणजेच 0.25% एवढा या ठिकाणी रेपो दर वाढवून जो काही टोटल रेपो दर आहे तो आता 6.5% केलेला आहे. पुढचा प्रश्न, श्रीलंकेला स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त किती बसेसचा पुरवठा करण्यात आलेला आहे भारताच्या साईडने? तर 50 बसेस प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप फॉर मेन 2023 कोणी जिंकली आहे? तर ITBP ने जिंकली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हेलिकॉप्टर कारखाना या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अधिक मुस्लिम विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे? तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बसचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? तर मुंबई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 14 फेब्रुवारी 2023 रोजी PM श्री योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती आपण साजरी केली आहे तारखेनुसार? तर 393 क्रमांकाची जयंती आपण साजरी केली आहे 19 फेब्रुवारी 2023 ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची. पुढचा प्रश्न, कोणत्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण याचं चिन्ह या ठिकाणी मिळालेलं आहे? तर शिंदे गटाला या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रमेश बैस असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार या ठिकाणी सांभाळलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला घन कचरा ते हायड्रोजन प्लांट कोठे स्थापित करण्यात आलेला आहे? तर पुणे शहरामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, 76व्या बाफ्टा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ऑस्टिन बटलर या ठिकाणी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे 76व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कारामध्ये. पुढचा प्रश्न, भारताचा
80 क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? तर NR विघ्नेश असं त्यांचं नाव आहे, जे या ठिकाणी 80व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारत उझबेकिस्तान द्विवार्षिक लष्करी सराव ज्याचं नाव आहे एक्स डस्टलिक 2023 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये मारबर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे ज्याची पुष्टी WHO ने अलीकडेच केलेली आहे? तर इक्वेटोरियल गिनी नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये मारबर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे ज्याची पुष्टी किंवा कन्फर्मेशन WHO ने ऑलरेडी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये कनिष्ठ वकिलांसाठी म्हणजेच ज्युनियर लॉयर्ससाठी मासिक स्टायपंड योजना सुरू झालेली आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, धार्मिक आणि पर्यटन स्थळांमध्ये 20 टुरिस्ट पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील 20 वेगवेगळ्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी 20 टुरिस्ट पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडीचे नेतृत्व करतो? तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला भारत देश आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडीचे काय करतो? नेतृत्व करतो. पुढचा प्रश्न, एअर इंडियाने एअरबस बोईंग सोबत किती विमानांसाठी करार केलेला आहे? तर 470 विमानांसाठी पार्टनरशिप केलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, शिंकुला बोगदा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिंकुला नावाचा बोगदा टनेल या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर महेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अनधिकृत कोळसा खाण तक्रारीसाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे. त्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर खनन रक्षक असं त्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे, ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे काही इनलिगल जे काही कोल मायनिंग होते, अनधिकृत कोळसा खाण होते, ज्याच्यामध्ये या ठिकाणी कोळसा काढला जातो, त्याच्या कंप्लेंटसाठी तक्रारीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये सिटीजन्स किंवा वेगवेगळे व्यक्ती त्याच्यामध्ये तक्रार नोंदवू शकतात आणि त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे खनन रक्षक. बरोबर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोठे स्थापित करण्यात आले? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या विधानसभेने समान नागरी संहितेच्या विरोधामध्ये ठराव मंजूर केलेला आहे? तर मिझोरमच्या विधानसभेने समान नागरी संहितेच्या विरोधामध्ये ठराव मंजूर केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली? तर लद्दाख या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने स्वतःचे खाजगी क्लाउड प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्राने या ठिकाणी स्वतःचे खाजगी क्लाउड प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम QR कोड लॉन्च केलेला आहे? तर पेटीएम या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम QR कोड लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न, मोहम्मद शहाबुद्दीन यांची कोणत्या देशाचे 22वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर बांगलादेश या देशाचे 22व्या क्रमांकाचे राष्ट्रपती अध्यक्ष बनले आहेत मोहम्मद शहाबुद्दीन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, GTS ग्लोबल टेक समिट म्हणजेच परिषद कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर विशाखापट्टणम या शहराच्या अंतर्गत ग्लोबल टेक समिट या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जगातील पहिले पूर्णतः कार्यान्वित स्वार्म नावाचं ड्रोन यंत्रणा कोणत्या देशाला मिळालेली आहे? तर आपल्या भारताला या ठिकाणी जगातील पहिली पूर्णतः कार्यान्वित स्वार्म नावाची ड्रोन यंत्रणा मिळालेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 21 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक या ठिकाणी जिंकलेला आहे? तर कोल्लम जो की विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये जिल्हा स्थित आहे, या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर या ठाणे जिल्ह्यातील हे जे काही तानसा वन्यजीव अभयारण्य आहे त्या ठिकाणी
फर्स्ट म्हणजे पहिलंच या ठिकाणी पक्षी सर्वेक्षण केलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक व्हेकल धोरण लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये अलीकडेच न्यू इलेक्ट्रिक व्हेकल या ठिकाणी धोरण लॉन्च करण्यात आलेलं आहे किंवा पॉलिसी लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये अव्वल देश कोणता आहे? तर फिनलंड नावाचा देश या ठिकाणी अव्वल स्थानी स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रकल्प चित्ता अंतर्गत कोणत्या राज्यामध्ये 12 आफ्रिकन चित्ते आणले जात आहेत? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 12 या ठिकाणी आफ्रिकन चित्ता आणले जात आहेत. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 3ऱ्या आवृत्तीमध्ये कोण अव्वल स्थानी आलेला आहे? तर जम्मू काश्मीर अव्वल स्थानी आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर MV सुचेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, गुजरात उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सोनिया गोकानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर N कोटेश्वर सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलेलं आहे? तर मुंबई हे शहर या ठिकाणी भारतातील मोस्ट पोल्युटेड या ठिकाणी सिटी ठरली आहे. आणि जर वर्ल्ड मधील विचारली, तुम्हाला जगातील मोस्ट पोल्युटेड सिटी कोणती अशी विचारली, तर लाहोर हे तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य सरकार रामनगरामध्ये राम मंदिर बांधणार आहे? तर कर्नाटक राज्य सरकार त्या राज्यातील रामनगरामध्ये राम मंदिर या ठिकाणी बांधणार आहे. पुढचा प्रश्न, G20 कल्चरल वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर खजुराहो शहरामध्ये म्हणजेच मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत G20 कल्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, GST काउन्सिलची 49वी बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली ही जी काही भारताची राजधानी आहे त्या ठिकाणी 49 क्रमांकाची GST काउन्सिलची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, टेक्नोटेक्स 2023 हा जो काही वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यक्रम आहे तो कुठे पार झालेला आहे? तर मुंबई या शहरामध्ये पार झालेला आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? तर BVR सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत धर्मा गार्डियन नावाचा लष्करी सराव आयोजित केलेला आहे किंवा करणार आहे? तर जपान या देशासोबत भारताचा 4थ्या क्रमांकाची आवृत्ती आहे धर्मा गार्डियनची, ती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न, रणजी करंडक 2023 कोणी जिंकलेला आहे? तर सौराष्ट्राने या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, लेक्सी हा पहिला चॅट GPT चालित AI चॅटबॉट कोणत्या देशाचा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 24 फेब्रुवारीला 24 फेब्रुवारी दरवर्षी या ठिकाणी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25,000 धावा कोणी केलेल्या आहेत? तर विराट कोहली यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फास्टेस्ट 25,000 रन्स या ठिकाणी काढलेले आहेत. पुढचा प्रश्न, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार 2022च्या अहवालानुसार पुणे कितव्या स्थानी आहे? तर 6व्या स्थानी पुणे आहे. आणि दुसऱ्या स्थानी कोणता शहर आहे? तर बेंगलोर शहर आहे. आणि पहिल्या स्थानी तर लंडन शहर आहे. पुढचा प्रश्न, महिला प्रीमियर लीग म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग WPL चे शीर्षक हक्क कोणाला मिळालेले आहे? तर टाटा ग्रुपला मिळालेले आहे. पुढचा प्रश्न, मोसी 2 हा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर रशिया आणि चीन या 2 देशादरम्यान हा मिलिटरी एक्सरसाइज आहे, लष्करी सराव आहे, ज्याचं नाव आहे मोसी 2. नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर अमृत गार्डन किंवा अमृत उद्यान असं त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. हे 50 प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता तुम्हाला फक्त चेक करायचं आहे, स्वतःची टेस्ट घ्यायची आहे की या 50 प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर येत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, देशातील पहिला हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनल निर्मिती कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्मारक मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने जाहीर केलेली आहे? तर संस्कृती मंत्रालय, बरोबर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर या मंत्रालयाने या ठिकाणी स्मारक मित्र योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, सरकारने किती स्मारके खाजगी क्षेत्राकडे सोपवणार आहे? बरोबर, या योजनेच्या अंतर्गत तर 1000 स्मारके या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरकडे देण्यात येणार आहेत त्याच्या देखभालीसाठी. पुढचा प्रश्न, खादी फेस्टिवल 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेले आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी खादी फेस्टिवल 2023 चे उद्घाटन झालेले आहे.
पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने स्थलांतरितांचे पहिले सर्वेक्षण सुरू केलेले आहे? फर्स्ट सर्वे ऑफ मायग्रंट्स. तर या ठिकाणी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकांसाठी 5 दिवसीय जीवन विद्या शिबिर कोठे आयोजित केलेले आहे? तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांसाठी 5 दिवसीय जीवन विद्या शिबिर आयोजन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, 30व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये 30व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने राज्य फ्लोरिकल्चर मिशनला मंजुरी दिलेली आहे? तर आसाम या राज्याने राज्य फ्लोरिकल्चर मिशनला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनवली जाणार आहे? तर विशाखापट्टणम या शहराला या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याची नवीन कॅपिटल या ठिकाणी बनवली जाणार आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर गुजरातने जिंकलेला आहे. आणि पॅनलच्या मूल्यांकनाच्या आधारावरती सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर उत्तराखंड राज्याने. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ऑनलाईनच्या द्वारे गुजरात पहिला आहे आणि पॅनलच्या द्वारे उत्तराखंड पहिला आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपला महाराष्ट्र कुठे आहे? तर महाराष्ट्र ऑनलाईनच्या माध्यमामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे आणि पॅनलच्या माध्यमाद्वारे 2ऱ्या क्रमांकावरती आहे. या ठिकाणी महाराष्ट्राने जे काही रिपब्लिक डे परेड होता, प्रजासत्ताक दिवस जे काही परेड होता, त्याच्यामध्ये काय सादर करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या साईडने? तर 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती सादर करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारताने वर्षाला 12 चित्ता आणण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशासोबत प्रत्येक वर्षी 12 चित्ता आणण्यासाठी भारताने साऊथ आफ्रिका या देशासोबत करार केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जगातील पहिले फोटोनिक आधारित फॉल्ट सहिष्णू क्वांटम संगणक कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर कॅनडा देशाने विकसित केला आहे. पुढचा प्रश्न, 15व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 15व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. मला फक्त 2 गोष्टीचे उत्तर द्या. पहिली गोष्ट, ब्रिक्सचा फुल फॉर्म काय आहे? ब्रिक्समध्ये कोणकोणते देश येतात आणि आतापर्यंत भारतामध्ये ब्रिक्सच्या ज्या काही शिखर परिषदा झाल्या होत्या त्या किती वेळ झाल्यात, एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकलेला आहे? तर जर्मनी या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, लाडली बहना योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, अदानी समूहाने $1.2 अब्ज हायफा बंदर विकत घेतलेले आहे. तर हे हायफा बंदर कोणत्या देशामध्ये आहे? तर इस्रायल देशामध्ये स्थित आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, IMF ने एकूण $4.7 अब्ज कर्ज कोणत्या देशासाठी मंजूर केलेलं आहे? तर बांगलादेश या देशासाठी मंजूर केलेलं आहे. पुढचा प्रश्न, निवृत्त लष्करी जनरल पेटर पावेल कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहेत? तर झेक प्रजासत्ताक बरोबर झेक रिपब्लिक या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवृत्त लष्करी जनरल पेटर पावेल यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर अमनप्रीत सिंग किंवा AP सिंग असं ऑप्शन मध्ये तुम्हाला देतील. पुढचा प्रश्न, भारताचे नवीन ड्रग्ज कंट्रोलर जनरल कोण बनलेले आहेत? तर डॉक्टर राजीव सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज मार्केट कोणत्या देशाचे बनलेले आहे? तर NSE भारताचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज मार्केट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. जानेवारी 2023 मध्ये किती रुपयांचा GST जमा झालेला आहे? तर 1,55,922 कोटी रुपयांचा या ठिकाणी GST कलेक्शन झालेला आहे जानेवारी 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकल विजेतेपद 2023 कोणी जिंकलेलं आहे? तर नोवाक जोकोविच असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अंडर-19 महिला T20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती कोणी जिंकली आहे? तर आपल्या प्यारा भारताच्या महिला संघाने जिंकलेली आहे.
पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोठे सुरू झालेला आहे? तर 5व्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झाली आहे मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पहिली आवृत्ती या ठिकाणी हरियाणाने जिंकली, दुसरी आवृत्ती आपल्या महाराष्ट्राने जिंकली, तिसरी सुद्धा आवृत्ती महाराष्ट्राने जिंकली आणि चौथी आवृत्ती हरियाणाने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, T20 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? तर युजवेंद्र चहल असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 2022चा ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर आसिफ शेख यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, FIHचा अध्यक्ष पुरस्कार 2023 कोणी जिंकलेला आहे? तर V कार्तिकेयन पांडियन यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत UK तर्फे जीवन गौरव सन्मान कोणाला भेटलेला आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, त्रिशक्ती प्रहार व्यायाम कोठे आयोजित केलेला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न, 2022 या वर्षातील महिला उदयोन्मुख क्रिकेटपटू कोणी जिंकलेला आहे पुरस्कार किंवा कोणाला या ठिकाणी यासाठी निवडण्यात आलेला आहे? तर रेणुका सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकलेली आहे? तर अनिश गिरी यांनी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर मेघनाद देसाई यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर 29 जानेवारीला, म्हणजेच जानेवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी या ठिकाणी जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून आपण साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये भारताचा जो काही केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला तो कोणाच्या द्वारे सादर करण्यात आला? तर माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे संसदेमध्ये. पुढचा प्रश्न, कोणती कंपनी आपल्या CNG गाड्यांसाठी शेणाचा वापर करणार आहे? तर सुझुकी ही कंपनी या ठिकाणी त्यांच्या CNG गाड्यांसाठी काऊडंग शेणाचा वापर करणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 फेब्रुवारीला दरवर्षी इंडियन कोस्टल डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न, आशियातील दुसरा आणि देशातील पहिला केबल झुलता पुलाचे नाव काय आहे? तर बजरंग पूल असं त्याचं नाव आहे आणि उत्तराखंड या राज्यामध्ये तो बांधण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, कोणी नॅशनल लॉजिस्टिक पोर्टलचे उद्घाटन केलेले आहे? तर सर्बानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने नोरो व्हायरसच्या 2 प्रकरणांची पुष्टी केलेली आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 2 फेब्रुवारीला दरवर्षी वर्ल्ड वेटलँड डे जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, प्युमा इंडियाने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील मशिदीवरती आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ला झालेला आहे? तर स्वाभाविक याचं उत्तर काय असणार आहे? पाकिस्तान हेच याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सूर्य आणि सौर ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी आदित्य L1 मिशन कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेसाठी किती निधी घोषित केलेला आहे? तर 2.40 लाख कोटी रुपये एवढा निधी या ठिकाणी कशासाठी? फॉर रेल्वे मिनिस्ट्री, रेल्वे डिपार्टमेंटसाठी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, यायात्सो हे कोणत्या ठिकाणचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे किंवा घोषित करण्यात आलं आहे? तर लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना केव्हापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, म्हणजेच एक्सटेंड करण्यात आलेली आहे? तर 2026 पर्यंत या ठिकाणी प्रधानमंत्री कुसुम योजना वाढवण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 108 नम्मा क्लिनिक सुरू केलेले आहेत? तर कर्नाटक राज्य सरकारने या ठिकाणी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत 108 नम्मा क्लिनिक सुरू केलेले आहेत. पुढचा प्रश्न, ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्याद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर स्काय एअर यांच्याद्वारे ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित डेव्हलप करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, AI चॅटबॉट ज्याचं नाव आहे बार्ड ते कोणत्या कंपनीद्वारे सादर करण्यात आलेलं आहे? तर गुगल या कंपनीद्वारे AI चॅटबॉट बार्ड नावाचा जो काही चॅटबॉट आहे तो या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 12 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, हुरून इंडियाचा पुरस्कार
कोणाला मिळालेला आहे? तर व्ही.पी. नंदकुमार यांना या ठिकाणी हुरून इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताची मान्यता प्रणाली जागतिक स्तरावरती कितव्या क्रमांकावरती आहे? तर 5व्या क्रमांकावरती आपल्या भारताची मान्यता प्रणाली जागतिक स्तरावरती स्थित आहे. पुढचा प्रश्न, क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये शतक काढणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, हेलिकॉप्टर निर्मिती प्लांटचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हेलिकॉप्टर निर्मिती प्लांटचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. कोणत्या निर्देशांकमध्ये? जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांकमध्ये. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, ATP टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला चीनी माणूस कोण आहे? तर त्या चीनी माणसाचं नाव आहे इबिंग वू असं त्यांचं नाव आहे. आणि हीच जे काही टुर्नामेंट आहे किंवा हेच जे काही ATP टूर आहे याचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे असं विचारलं तर प्रजनेश गुणवेश्वरन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रजनेश गुणेश्वरन असं त्याचं नाव आहे. प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, प्रजनेश गुणेश्वरन. पुढचा प्रश्न, गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इस्रोने कोणासोबत भागीदारी केलेली आहे? तर इंडियन नेव्ही भारतीय नौदलासोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे. गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इस्रोने कोणासोबत भागीदारी केली आहे? भारतीय नौदलाने. मला लगेच 3 गोष्टींची माहिती कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिली गोष्ट, भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत आणि भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत? या तीनही गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. पुढचा प्रश्न, ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, किती राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल अलीकडेच बदलण्यात आलेले आहेत? तर 12 राज्यांचे आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे जे काही राज्यपाल आणि उपराज्यपाल आहेत हे या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत. मग आता हे कोण कोण आहेत जे की राष्ट्रपतींकडून नियुक्त करण्यात आलेले आहेत? हे राज्यपाल आणि उपराज्यपाल, त्यांची संपूर्ण यादी आपण एकदा नजर टाकूया. जसं की सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवीन लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे राज्यपाल बनलेले आहेत. सिक्कीम राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत CP राधाकृष्णनन. चौथं लिहून घ्या, हिमाचल प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत शिवप्रताप शुक्ला. 5वं लिहून घ्या, आसाम राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत गुलाबचंद कटारिया. 6वं लिहून घ्या, आंध्र प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत निवृत्त न्यायमूर्ती S अब्दुल नजीर. छत्तीसगड राज्याचे नवीन राज्यपाल आहेत बिस्वा भूषण हरिश्चंदन. मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत अनुसुया उईके. नागालँडचे नवीन राज्यपाल आहेत L गणेशन. मेघालयचे नवीन राज्यपाल आहेत फागू चव्हाण. बिहारचे नवीन राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. आणि शेवटचं महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत रमेश बैस. जसं की सुरुवातीला सांगितलंय, टोटल 12 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत ते सुद्धा बदलण्यात आलेलं आहे. आणि ते 1 केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लद्दाख. आणि लद्दाखचे लेफ्टनंट गव्हर्नर उपराज्यपाल कोण आहेत? निवृत्त ब्रिगेडियर BD मिश्रा असं त्यांचं नाव आहे. एक पॉइंट, एक राज्य आणि त्यांचे राज्यपाल अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका कोणती ठरली आहे? तर इंदोर महापालिका ही ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2023 कोठे होणार आहे? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2023 आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 13 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड रेडिओ डे म्हणजेच जागतिक रेडिओ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी लिथियमचे साठे सापडलेले आहेत? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत जवळपास 59 लाख मेट्रिक टन एवढं या ठिकाणी काय सापडलेलं आहे? लिथियमचे साठे सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2022 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर आप्पासाहेब धर्माधिकारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आप्पासाहेब धर्माधिकारी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2022 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड.
पुढचा प्रश्न पाहूया, G20 ची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी G20च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पहिली पर्यटन कार्यकारी गटाची बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर गुजरातमधील कच्छचे रण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, युवा 20 गटाची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी. पुढचा प्रश्न, पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप मीटिंग कुठे आयोजित करण्यात आली? तर जोधपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, G20 एज्युकेशन वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगतो, या ठिकाणी याचं टाईप करण्यात आलेलं नाहीये. पुढचा प्रश्न, G20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची पहिली बैठक कुठे पार पडली? तर बेंगलोर शहरामध्ये. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने E20 मिश्रित पेट्रोल सादर केलेले आहे? तर जिओ BP या कंपनीने E20 मिश्रित पेट्रोल सादर केलेले आहे. पुढचा प्रश्न, एरो इंडिया 2023 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर कर्नाटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एरो इंडिया 2023 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, सरोजिनी नायडू यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर 144वी जयंती या ठिकाणी आपण साजरी केली आहे सरोजिनी नायडू यांची. कधी असते जयंती? तर दरवर्षी 13 फेब्रुवारीला. पुढचा प्रश्न, ऑपरेशन दोस्त हे कोणत्या देशाशी निगडीत आहे? तर तुर्की आणि सिरिया या दोन देशाशी निगडीत आहे ऑपरेशन दोस्त. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? तर महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा पूर्ण सदस्यत्व असलेला देश बनलेला आहे? तर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, परदेशामध्ये UPI पेमेंटला परवानगी देणारी भारतातील पहिली फिनटेक कंपनी कोणती बनलेली आहे? तर फोनपे असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आरोग्यातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्राने किती कोटी रुपयाचं कर्ज घेणार आहे किंवा घेतलेलं आहे? तर 13,879 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत किती अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे? तर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 50,000 अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवलेलं आहे. तुम्हाला आठवतंय पहिलं भारतातील अमृत सरोवर कुठे स्थापित झालं? तर रामपूर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, फॅमिली ID वन फॅमिली वन आयडेंटिटी नावाचा जो काही उपक्रम आहे तो कोणी सुरू केलेला आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने देशांतर्गत ऊर्जा संकटावरती आपत्ती स्थिती घोषित केलेली आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाने त्या देशाचे जे काही ऊर्जा संकट आहे त्याच्यावरती आपत्ती स्थिती इमर्जन्सी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. पुढचा प्रश्न, अमन नावाचा एक व्यायाम आहे, एक्सरसाइज आहे, तो कोणत्या देशातील 4 दिवसीय द्विवार्षिक व्यायामाचं नाव आहे? तर पाकिस्तान देशातील हा व्यायाम आहे ज्याचं नाव आहे अमन व्यायाम, अमन एक्सरसाइज, जे की पाकिस्तान देशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने त्यांच्या पहिल्या भूमिगत वायुसेना तळाचे अनावरण केलेले आहे? तर इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराणने त्यांच्या देशातील जे काही पहिलं भूमिगत वायुसेना तळ आहे त्याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर दुबई या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान RBIच्या द्वारे आर्थिक साक्षरता सप्ताह, बरोबर, म्हणजेच म्हणता येईल फायनान्शियल लिटरसी वीक, हा या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश आपली पहिली महिला अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवणार आहे? तर सौदी अरेबिया असं त्या देशाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, नॅशनल कल्चरल महोत्सव म्हणा किंवा या ठिकाणी फेस्टिवल म्हणा 2023 कोठे सुरू झालेला आहे? तर मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी आपण साजरी केलेली आहे? तर 15 फेब्रुवारीला दरवर्षी आपले संत सेवालाल यांची आपण जयंती साजरी करीत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न,
WPL म्हणजे जसं की IPL असतं इंडियन प्रीमियर लीग, तशाच प्रकारे WPL वुमनचं महिलांचं वुमन्स प्रीमियर लीग यांच्या ऑक्शनमध्ये लिलावामध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह वुमन खेळाडू बरोबर सर्वात महागडी महिला खेळाडू कोण ठरली आहे तर स्मृती मंदाना आणि 3.4 कोटी रुपयाला त्यांना RCB ने बाय केलेला आहे. पुढचा प्रश्न फॉर्म्युला ई चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये राबवण्यात आलेली आहे तर हैदराबाद या शहराच्या अंतर्गत फॉर्म्युला ई चॅम्पियनशिप राबवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आलेली आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बसचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर मुंबई शहरामध्ये करण्यात आलं. पुढचा प्रश्न भारतातील सर्वात कठोर कॉपी विरोधी कायदा कोठे लागू करण्यात आला तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत भारतातील सर्वात स्ट्रिक्ट किंवा कठोर कॉपी विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल हे व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.